संजय राऊतांनी व्यापाऱ्यांचा अपमान केल्याचं बोललं जातंय। व्यापारी भेसळखोर असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला होता। व्यापारी खोटं बोलतात असा आरोप सुद्धा त्यांनी केला होता। शहांवर टीका करण्याच्या नादात त्यांनी व्यापाऱ्यांचा अपमान केल्याचं बोललं जातंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, संजय राऊतांनी व्यापाऱ्यांचा अपमान केलेला आहे। व्यापारी भेसळखोर असतात आणि तसंच ते खोटं बोलतात असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। अमित शाह खोटं बोलतायत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी। दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो, ग्राहकाला फसवतो। 370 कलमाला कोणी विरोध केलेला नाही। काही भूमिका मांडल्या असतील। 370 कलमाला शिवसेनेने विरोध केला नाही, किंबहुना पाठिंबाच दिला। आणि 370 कलम हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले? आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, संजय राऊतांनी टीका केलेली आहे, मात्र अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांनी व्यापाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे। कशा पद्धतीने याकडे पाहिजे, कारण या आधी सुद्धा संजय राऊतांनी अनेकदा विधानं केली आणि त्यामधून वाद निर्माण झाला होता। श्वेता, अगदी बरोबर, जसं तू सांगितलंस की अमित शहांवर टीका करण्याच्या नादात कुठेतरी संजय राऊतांकडनं व्यापाऱ्यांची अपमान झाला। एक प्रकारे व्यापाऱ्यांची इन्सल्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट स्वरूपात ऐकले, अमित शहा काल आले होते, मॅनिफेस्टोचं अनावरण त्यांनी भाजपच्या केलं। या सगळ्यावरती बोलताना संजय राऊत टीका करत होते आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं, जसं आपण व्हिडिओमध्ये ऐकलं, की व्यापारी आपल्या फायद्यासाठी फसवणूक करतो, भेसळ करतो। त्यामुळे आता कुठेतरी हा वाद निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। मुंबईच्या बाबत आपण बोलायचं झालं तर मुंबईतली व्यापाऱ्यांची संख्या असेल किंवा एकंदर मुंबईतील व्यापाऱ्यांचं राजकारणाने इतर गोष्टीतलं महत्त्व असेल, या सगळ्याचाच कुठेतरी फटका आता शिवसेनेला बसू शकतो असं दिसतंय। जसं तू सांगितलंस की संजय राऊतांची या पूर्वीची सुद्धा विधानं, अनेक प्रकारची विधानं ही वादग्रस्त ठरली होती। विधिमंडळाच्या बाबतीत असेल किंवा आमदारांच्या बाबतीत असेल, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असेल, महिलांविषयी असेल, अनेक प्रकारची वादग्रस्त विधानं संजय राऊतांकडनं सातत्यानं करण्यात आलेली आहेत। त्याचा फटका देखील शिवसेनेला बसलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या टीकेचा ज्या संदर्भात ते बोलत होते त्यावेळेला त्यांच्याकडनं हे विधान करण्यात आलं। याचं निश्चित स्वरूपात याचे रिफ्लेक्सेस, याची पडसाद उमटू शकतात। व्यापाऱ्यांची आता या सगळ्या संदर्भात भूमिका काय हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कुठेतरी संजय राऊतांचं हे विधान शिवसेनेला, उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणू शकतं असं सध्या तरी आपण म्हणू शकतो। श्वेता, अगदी ओम, जर आपण महाराष्ट्राचा विचार केला आणि प्रामुख्यानं जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेचं सुद्धा प्राबल्य आहे। आणि या अनुषंगाने जर विचार केला तर मुंबईमध्ये अधिक याचे तीव्र पडसाद उमटू शकतात आणि हे ठाकरेंच्या शिवसेनेला कदाचित काही वेळेला नुकसानकारक सुद्धा होऊ शकतं। अगदीच मी जसं पूर्वीच म्हणालो की मुंबईतली व्यापाऱ्यांची संख्या, त्यांची केवळ संख्याच नाही, त्यांचं बाजार मूल्य असेल किंवा त्यांचा जो न्यूसन्स आहे तो सगळ्याच बाबतीत महत्त्वाचा ठरतो। व्यापाऱ्यांची एक भूमिका असते, त्यांची एक गठ्ठा मतं असतात, त्यासोबतच काही आर्थिक फायदे देखील असतात, काही महत्त्वाच्या गोष्टी देखील व्यापाऱ्यांकडून राजकीय पक्षांना वेळोवेळी मदत केली जाते। या सगळ्याचा कुठेतरी विचार करता अमित शहांच्या अनुषंगानं संजय राऊतांनी जे विधान केले ते व्यापाऱ्यांच्या जर पसनी पडलं नाही, त्यांना जर यावरून काही आक्षेप त्यांनी घेतले तर निश्चित स्वरूपात याचा मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो। उद्धव ठाकरे गटाला यावरून मोठ्या अर्थानं, खऱ्या अर्थानं माघार देखील घ्यावी लागू शकते। त्यामुळे राऊतांच्या विधानावरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी काय प्रतिक्रिया देत आहेत त्यावर पुढची गणित अवलंबून असणार। श्वेता, अगदी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी। ललित गांधीचे स्वागत आहे आपलं झी24 तासवर। संजय राऊतांनी एक विधान केलेलं आहे, ते अमित शहा यांच्यावर टीका करत होते, मात्र असं टीका करतानाच त्यांनी व्यापाऱ्यांवर सुद्धा ते घसरलेले आहेत। व्यापारी भेसळखोर असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। कशा पद्धतीने आपण पाहताय? मी सर्वप्रथम त्यांच्या या अत्यंत बेजबाबदार विधानाचा निषेध करतो। या राज्यातल्या 1 कोटी व्यापाऱ्यांच्या वतीने मी या त्यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। त्यांनी नुसतं भेसळखोर नाही म्हटलं, व्यापारी खोटे बोलतो म्हणतो। आता कोण रोज काय खोटं बोलतात या विषयात आम्हाला जायचं नाही, पण या देशाची आणि या राज्याच्या अर्थव्यवस्था ही व्यापाऱ्यांच्या योगदानावर चालत असते। नुसतं कराचं योगदान नाही तर या सर्वाधिक रोजगार देण्याचं काम सुद्धा व्यापारी करत असतात। आणि अशा व्यापाऱ्यांना तुम्ही भेसळखोर म्हणणं, खोटारडे म्हणणं, फसवणारे म्हणणं तुम्ही काय शिकवता आम्हाला? तुम्ही जबाबदारीने बोललो पाहिजे। तुम्ही जबाबदार राजकारणी आहात तर तुम्ही तुमच्या राजकारणावर बोला, व्यापाऱ्यांच्यावर बोलायचं जबाबदारी भानगडीत तुम्ही पडू नका। एक प्रत्येक क्षेत्रामध्ये 1-2% चुकीचे लोक असतात, तर काही व्यापारी असतील 1-2%, तर त्याच्यावर सरकारचे कायदे आहेत आणि ते कायदा त्यांचं काम करत असतो।
तुम्ही सरसकट व्यापाऱ्यांना अशा पद्धतीनं बोलणं, आम्ही संपूर्ण व्यापारी जगताच्या वतीनं या देशातल्या 8 कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचा वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्यानं, महाराष्ट्रातल्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष या नात्यानं मी यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. यापूर्वीही आपण व्यापाऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारचे स्टेटमेंट केलेले आहेत आणि व्यापाऱ्यांना तुम्ही कुठेतरी वेगळी वागणूक देण्याचा प्रयत्न करता, जो अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक आहे. आज आमचे लाखो मराठी तरुण या व्यापारात आहेत, उद्योगात आहेत, कर्ज काढून व्यापार उद्योग करतायत. आमच्या या लाखो मराठी तरुणांना तुम्ही काय खोटारडे म्हणणार आहे, फसवणारे म्हणणार आहे? ते मेहनत करतात आणि आपलं कुटुंब चालवतात, त्यांना तुम्ही असं बेजबाबदारपणे बोलणं योग्य नाही. कोण काय व्यापार करता आणि कसे तुम्ही पैसे मिळवता या विषयात आम्ही कधी शिरत नाही, तर तुम्ही आमच्या नादाला न लागलेलं बरं. अगदी ललित गांधी सर, आपण पाहतोय पण ज्यांनी ज्या पद्धतीने विधान केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण व्यापारी वर्गाचा अपमान झालेला आहे. या संदर्भात तुम्ही काही पुढची पावलं उचलणार आहात का? कायदेशीर किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवणार आहात का? विधान आलेले आम्ही दुपारी झूमवर मीटिंग लावतोय आहोत या संदर्भामध्ये आणि राज्यात आणि पूर्ण देशात त्यांच्या वक्तव्याबद्दल आम्ही कर्तृत्व योग्य पद्धतीने घेऊ आणि व्यापाऱ्यांचा हा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. व्यापाऱ्यांना फार तुम्ही सहजपणे घेत असाल तर तेवढे सहज ते व्यापारी राहिलेले नाहीत या महाराष्ट्रातले, हे त्यांनी समजून घ्यावं. अगदी धन्यवाद झी24 तासशी बोलल्याबद्दल. तर संजय राऊतांनी काय नेमकं हे विधान केलेलं आहे पुन्हा एकदा पाहूयात. अमित शहा खोटं बोलतायत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी. दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो, ग्राहकाला फसवतो. 370 कलमाला कोणी विरोध केलेला नाही. काही भूमिका मांडल्या असतील. 370 कलमाला शिवसेनेने विरोध केला नाही, किंबहुना पाठिंबाच दिला. आणि 370 कलम हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले? तर आपण संजय राऊतांची ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे. काल अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा भाजपचा प्रकाशित करण्यात आला आणि त्यावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती. आणि यावेळेला भाजपवर अमित शहा यांच्यावर टीका करत असताना त्यांनी व्यापाऱ्यांचा अपमान केलेला आहे. व्यापारी भेसळखोर आहे, ग्राहकांची फसवणूक करतो असा आरोप राऊतांनी केलेला आहे. तसंच व्यापारी खोटे बोलतात असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. शहा यांच्यावर टीका करत असतानाच अचानकपणे संजय राऊतांनी व्यापाऱ्यांवर सुद्धा आरोप केलेला आहे.